नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सविस्तर बातमी पाहूयात. केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या दोन्ही गटांचं निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेच्या वतीनं निवडणूक चिन्हासाठी 3 नावांचा प्रस्ताव देखील देण्यात आलाय. मात्र हे दोन्ही गट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आपल्या गटाला मिळावं यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव घेऊन जाणार आहेत. याच संदर्भात केंद्रीय निवडणूक आयुक्त आज निर्णय देण्याची शक्यता आहे. तर पडद्यामागे घडणाऱ्या घडामोडींवरती आपण एक नजर टाकूयात. आता वाद नवीन नावाचा, नवीन चिन्हाचा. शिवसेना बाळासाहेब ठाकरे नावासाठी दोन्ही गट आग्रही. सोमवारी निर्णयाची शक्यता. निवडणूक आयोगाच्या कार्यालयात शनिवारी पार पडलेल्या बैठकीनंतर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय घेण्यात आला. शिवसेना हे पक्षाचं मूळ नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिंदे गटाला पक्षासाठी नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव सेनेकडून नव्या चिन्हासाठी चाचपणी सुरू झाली आहे. त्रिशूळ, उगवता सूर्य, मशाल या चिन्हांचा शिवसेनेकडून विचार सुरू असल्याची माहिती शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी दिली आहे. निशाणी आमची निवडणुकीची निशाणी तुम्ही फ्रीज केलीत हे अतिशय गैर झालेलं आहे. हे गैरकानून आहे, बेकायदेशीर आहे आणि अनैतिक सुद्धा आहे. पण हे सगळं त्या दोन राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीनंच देशातील त्यांच्या दबावाखाली हे सगळं चाललेलं आहे. याच्यामध्ये काही दुमत असल्याचं कारण आम्ही आता आमच्याकडनं त्रिशूळ, मशाल आणि उगवतं सूर्य अशी 3 चिन्ह माननीय आयोगाला सादर केली आहेत आणि त्याच्यावर ते निर्णय घेतील. निवडणूक आयोगाने तो आदेश आपल्याला दिल्यानंतर आपण तात्काळ 3 चिन्ह त्यांच्या आदेशानुसार 3 चिन्ह दिलेली आहेत. आता ही चिन्ह मी आपल्यासमोर दाखवतोय. एक आहे त्रिशूळ, दुसरा आहे उगवता सूर्य आणि तिसरा आहे धगधगती मशाल. 3 नावं सुद्धा आपण तात्पुरत्या वेळासाठी का होईना आपण निवडणूक आयोगाला काल दिलेली आहेत. त्यातलं पहिलं नाव आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे, दुसरं नाव आहे शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि तिसरं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे अशी पर्यायी नावं पक्षांतर्गत नेत्यांनी पक्षासाठी सुचवली असल्याची माहिती समोर येते. या संदर्भात राजधानी दिल्लीत उशिरापर्यंत बैठकीचं सत्र सुरू होतं. कायदेतज्ञ आणि उद्धव गटाचे ज्येष्ठ नेते यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाल्याचंही शिवसेना नेत्यांनी स्पष्ट केलंय. दोन्ही पक्षांना किंवा आम्हाला तरी एकेकाला मिळून का होईना एक हिअरिंग ते नक्कीच देतील. एक सुनावणी होईल आणि सुनावणी झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या दस्तावेजांकडनं किंवा कागदपत्र जी सादर केलेली आहेत त्यामधनं जे काही तथ्य त्यांना आढळतं आहे त्याद्वारे ते निर्णयाप्रत येतील. जिस तरीके से इन लोगों ने बार बार कहते हैं कि पार्टी पक्ष बाला साहेब ठाकरे जी का जो सोच है, जो विचार है, उसको आगे लेकर जाएंगे. आज वही वंदनीय हिंदू हृदय सम्राट श्री बाला साहेब ठाकरे जी ने इस पार्टी का स्थापना की थी. इस पार्टी को प्रबोधन ठाकरे जी ने नाम दिया था शिवसेना. उसका उद्देश्य ये था कि महाराष्ट्र की अस्मिता की लड़ाई लड़ेंगे, मराठी मानुस की लड़ाई लड़ेंगे. आज जो आपने ये कृत्य किया है, ये जो पाप किया है इलेक्शन कमीशन के साथ साथ जो हमने निर्णय देखा है, वो आपने उन्हीं के उस विचार को, उन्हीं की सोच को, उन्हीं की वो संकल्पना को जो खत्म करने का ये कृत्य और पाप किया है ना, उससे हर शिव सैनिक उत्तेजित है. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे समर्थकांचा गट सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याची माहिती खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. मात्र शिवसेनेच्या दोन्ही गटांना सोमवारी दुपारपर्यंत आपापलं म्हणणं मांडायचं असून त्याच दिवशी निर्णयाची शक्यता देखील वर्तवण्यात येते. त्याच्या दोन्ही गटांनी बाळासाहेबांचं नाव मिळावं यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आपली याचिका दाखल केली आहे. तशा प्रकारचं उत्तर देखील दिलं आहे. पण महत्त्वाचं म्हणजे आता केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेतं आणि बाळासाहेबांचं नाव कोणाला देतं, उद्धव ठाकरे गटाला की शिंदे गटाला, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट ईश्वरसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.
तर शिवसेनेची नव्या चिन्हासाठी लढाई सुरू झाली आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेल्यानं नव्या चिन्हाचा ठाकरे गटाला आधार घ्यावा लागणार आहे. मात्र याआधी शिवसेनेनं वेगवेगळ्या चिन्हांवरती निवडणूक लढवलेली होती. काँग्रेसनं सुद्धा आतापर्यंत वेगवेगळ्या चिन्हांचा वापर केलाय. शिवसेना नव्या चिन्हासह मैदानात उतरणार आहे. मागील 3 दशकांपासून धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन शिवसेनेनं राज्यभरात अनेक निवडणुका लढवल्या. धनुष्यबाण चिन्हासह 80च्या दशकात शिवसेना राज्यभर पसरली. धनुष्यबाण चिन्हानं शिवसेनेला 2दा सत्ता मिळवून दिली. एकंदरीतच धनुष्यबाण शिवसेनेसाठी लकी ठरला. मात्र आता निवडणूक आयोगानं धनुष्यबाण गोठवल्यानं शिवसेनेला एक नवं चिन्ह मिळवावं लागणार आहे. अर्थात हे काही पहिल्यांदा घडलेलं नाहीये. शिवसेनेनं याआधी कोणकोणत्या चिन्हांवरती निवडणूक लढवली होती ते पाहूया. शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी झाली. मात्र राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेची नोंद 1968 मध्ये झाली. पक्षाच्या स्थापनेनंतर वर्षभरानंच शिवसेनेनं 1967 मध्ये पहिल्यांदा ठाणे महापालिकेची निवडणूक लढवली. शिवसेनेनं पहिल्यांदाच ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह वापरलं. 1968 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीतही शिवसेनेनं ढाल तलवार हेच चिन्ह वापरलं होतं. तर 1970 साली परळ पोट निवडणुकीत शिवसेनेनं रेल्वे इंजिन हे निवडणूक चिन्ह वापरलं होतं. रेल्वे इंजिन चिन्हावरती निवडणूक लढवून वामनराव महाडिक पहिल्यांदा विजयी झाले होते. त्यानंतर 1990 मध्ये शिवसेनेनं विधानसभा निवडणूक पहिल्यांदा धनुष्यबाण चिन्हावरती लढवली होती. शिवसेनेप्रमाणे काँग्रेसनेही याआधी 3 वेळा निवडणूक चिन्ह बदललंय. 1951 मध्ये काँग्रेस ऑर्गनायझेशन अर्थात काँग्रेस ओ पक्ष चिन्हाची निवड करण्यात आली होती. त्यावेळेला जवाहरलाल नेहरू यांनी नांगरण आणि बैलजोडी हे चिन्ह निवडलं होतं. 1969 पर्यंत हेच चिन्ह कायम होतं. इंदिरा गांधी पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काँग्रेस आर म्हणजेच रिक्विजिशनिस्ट गट स्थापन केला. 1971च्या निवडणुकीत गाय वासरू हे नवं चिन्ह घेतलं. 1978 पर्यंत काँग्रेस आरचं हेच चिन्ह होतं. 1979 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा एकदा काँग्रेसमधून बाहेर पडल्या. त्यावेळेला इंदिरा काँग्रेस हा स्वतंत्र गट स्थापन करताना हाताचा पंजा हे चिन्ह त्यांनी घेतलं, जे आजतागायत कायम आहे. एकंदरीतच राजकीय पक्षांसाठी चिन्ह महत्वाची असतात. निवडणुकीच्या प्रचारात मतदारांसमोर जाताना चिन्ह महत्वाची ठरतात. रामाचा बाण धनुष्यबाण अशी घोषणा शिवसैनिकांकडे दिली जायची. आता नवं चिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट कशा प्रकारे निवडणुकीच्या रणांगणात उतरतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाची निवडणूक आयोगामध्ये लढाई सुरू असतानाच मुंबईमध्ये घडामोडी मोठ्या घडतायत. तब्बल 4682 बनावट शपथपत्र पोलिसांनी जप्त केली आहेत आणि निवडणूक आयोगाकडे शपथपत्र सुपूर्द करायची होती. मात्र ठाकरे गटाकडून बनावट पद्धतीनं शपथपत्र बनवली जात होती असा आरोप शिंदे गटानं केलाय. राजकीय लढाईत बनावट शपथपत्रे, निवडणूक आयोगात राजकीय खणाखणी. शिंदे गटाचा ठाकरे गटावर जोरदार आरोप. बनावट शपथपत्रांचा मास्टरमाइंड कोण? ठाकरे गट आणि शिंदे गटातली राजकीय लढाई आता त्वेषानं लढली जात असतानाच शपथपत्रांसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. स्टॅम्प पेपरचा वापर करून ही बनावट शपथपत्र बनवण्यात आलेली आहेत. वांद्र्यात नोटरी करणाऱ्यांनीच ही शपथपत्र बनवल्याची माहिती आहे. त्याच ठिकाणी एक मोठा गठ्ठा सापडला. त्या गठ्ठ्यांमध्ये शपथपत्र बनवलेली होती. शपथपत्रांचा मायना तयार होता. आधार कार्ड आणि बाकीचे डिटेल्स घेऊन शपथपत्र बनवली जात होती आणि त्यावर स्टॅम्प मारला जात होता. अधिकाऱ्यांसमोर शपथपत्रे तयार केली गेली नाहीत. त्यामुळे ही शपथपत्रे बनावट असल्याचा आरोप केला जातोय. एका दृष्टीने मी आमच्या दृष्टीने सांगितलं, कारण आम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आहोत आणि धनुष्यबाण हा बाळासाहेबांचा धनुष्यबाण म्हणून ओळखला जातो आणि बाळासाहेबांच्या विचाराबरोबर आदरणीय शिंदेसाहेब आहेत आणि त्याच्यामुळे शिवसेना आमचीच आहे आणि धनुष्यबाण आमचा असल्याबद्दल आम्ही आवश्यक ते पुरावे देऊ. दुसरी बाब अशी आहे की मला जी माहिती मिळाली, अर्थात ही कन्फर्म करायला लागेल की मुंबईमध्ये जे काही ॲफिडेविट केली जातात त्या बोगस ॲफिडेविट आयडेंटिफाय केलेली आहेत आणि त्या ठिकाणी मुद्देमालसुद्धा जप्त झालेला आहे. आणि मग ज्यांच्या पक्षाची ही ॲफिडेविट जप्त झालेली आहे त्यांनी या प्रकरणामध्ये किती बोगस ॲफिडेविट केली हा सुद्धा प्रश्न लोकांच्या समोर येईल. मला या सर्व गोष्टींची कीव वाटते की ज्या मेहनतीने शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ही शिवसेना उभी केली
शेकडो हजारो शिवसैनिकांच्या घामातून आणि रक्तातून ही शिवसेना उभी केली, परंतु सत्तेच्या खुर्चीकरता या शिवसेनेची पत यांनी घालवलेली आहे आणि यांच्यावर एवढी वाईट वेळ आलेली आहे की निवडणूक आयोगाकडे जी शपथपत्र द्यायची आहेत त्याकरता खोटी आणि बनावट शपथपत्र यांना बनवावी लागलेली आहेत. निवडणूक आयोगाकडे आत्तापर्यंत दिलेली पत्रे आहेत त्यांची चौकशी करायला पाहिजेत. खोट्या पद्धतीने बनावटगिरी करून ही शपथपत्रे बनवलेली आहेत. गेल्या महिनाभर हा सर्व प्रकार त्या ठिकाणी चालू होता. मी मुंबई पोलिसांचे खास करून आभार मानेल आणि अभिनंदन करेल की ही शपथपत्रे त्यांनी बनावट शपथपत्रे त्यांनी पकडलेली आहेत. ठाकरे गटानं बनावट शपथपत्रांचा आरोप फेटाळलाय. जी शपथपत्र निवडणूक आयोगाकडे द्यायची आहेत ती आलेली आहेत असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. तसंच सर्व शपथपत्रांची नोंद झाली असल्याचंही ठाकरे गटाकडनं सांगण्यात आलंय. सगळी जी काही शपथपत्र द्यायची होती ती शपथपत्र इथं आलेली आहेत. कुठलंही इन ट्रान्झिट नाही आहे का की तर तिथं पडलेलं आहे ते इथे. आम्ही आमचा जो काही शपथपत्रांचा आकडा आहे, संख्या आहे, ती संख्या आमच्या सबमिशनमध्ये आम्ही ते नोट केलेली आहे. त्यामुळे तोच हे केलं जाईल आणि ती सगळी संख्या सगळं हे इथे इंडेक्सेशनचं काम सुरू आहे. बनावट शपथपत्रांचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं या शपथपत्रांची सत्यता पडताळणी आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर राजकीय नेते दररोज एकमेकांवरती तावातावानं टीका करत असतात आणि टीका करतानाचे त्यांचे बाईट आपण सगळेच पाहतो. मात्र आता नेत्यांनी टीका करण्याची पद्धतच बदलली आहे. नेत्यांनी आता विरोधकांवरती निशाणा साधण्यासाठी गाण्याचा आधार घेतलाय. पाहुयात नेमकं काय झालंय त्याचा हा रिपोर्ट. काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी गाण्याच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधलाय. त्याचं कारणही तसंच आहे. कारण राज्याच्या राजकारणात मागील 3 महिन्यांपासून खोके, गद्दार, खुद्दार, निष्ठावंत आणि विचारांचे वारसदार हे शब्द मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. राजकीय नेते प्रतिस्पर्ध्यांना या शब्दांचा वापर करून हिणवतायत. भोकासूर आहे, गद्दारी केलेली आहे. अरे वडिलांचं नाही, वडिलांचा आम्ही विचार पुढे नेतोय. एकनाथ संभाजी शिंदे आया, बाप मंत्री, कार्ट खासदार, त्याला देखील धाडस लागतं. येळ्या गाबाळ्याचं काम नाही. मात्र आता सुप्रिया सुळेंनी थेट गाण्याचा आधार घेऊन निशाणा साधलाय. हम बेवफा हरगिज न थे पर हम वफा कर ना सके. हे बीजेपीने जी एकनाथ शिंदेंवर वार पण केलाय हा असाच आहे. म्हणजे हा पूर्ण कट कारस्थान हे उद्धवजींच्या विरोधात आहेच, पण ह्याच्यात मला काळजी ही आत्ता तत्कालीन शिंदे गटाची वाटते. कारण हे जर गाणं त्यांनी ऐकलं असेल तर ही खरंच गोष्ट आहे. भारतीय जनता पक्षाने बेवफा आम्ही नाही आहोत, पण तुमच्यावर वफा पण नाही करू शकलो. सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आहेत आणि त्यांना काळजी वाटतेय ती शिंदे गटाची. विरोधकांना सत्ताधाऱ्यांची काळजी वाटावी हे अजबच म्हणावं लागेल. पण तसं घडलंय यावर शिंदे गटानं दिलेलं उत्तर आता पाहूयात. सुप्रियाताई, मला पण एक गाणं आठवतंय. पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ, पर्दा जो उठ जाए तो भेद खुल जाएगा. सुप्रियाताई, आमची काळजी करू नका, दादा आणि भाऊंची काळजी घ्या. अशीच एक घटना घडली होती पहाटे पहाटे. राजकीय प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी तिखट शब्दांचा मारा केला जातो. मात्र आता सुप्रिया सुळेंनी टीकेचं स्वरूप बदलून टाकलंय. गाण्याच्या माध्यमातून त्यांनी विरोधकांविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात इतर नेतेही याच पद्धतीनं सुश्राव्य टीका करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येणार आहोत. तुम्ही पाहत राहा सकाळच्या बातम्या. होत आहे, त्यामुळे शेती किंवा पिण्यासाठी अल्प प्रमाणात पाणी शिल्लक राहत आहे. ब्राझीलमध्ये निवडणुकांची तयारी सुरू आहे. अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी बुधवारी किनारपट्टीवरील सॅटोस शहरात मोटारकेड रॅली काढली आणि आगामी निवडणुकीत त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी डाव्या पक्षाचे उमेदवार आणि माजी अध्यक्ष लुईज
इनासियो लुला दा सिल्वा यांच्यावरती टीका केली. 2 ऑक्टोबरला ब्राझीलमध्ये मतदान झालं. पेरूमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कमी बजेट आणि वेतनाच्या मुद्द्यावरती 48 तासांचा संप पुकारला. चांगला पगार आणि कामाच्या ठिकाणी व्यवस्थित सुविधांची मागणी त्यांनी केली. डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश होता. या व्यतिरिक्त दंतवैद्य, पशुवैद्य, आहार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्तेही आरोग्य मंत्रालयात समोर झालेल्या आंदोलनात सहभागी झाले होते. हैतीचे पंतप्रधान एरियल हेनरी यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हजारो नागरिक रस्त्यावरती उतरले. सोमवारी पोर्ट ऑफ प्रिन्समध्ये झालेल्या निषेधादरम्यान हिंसाचार झाला. पेशनविले या निवासी भागातून मोर्चा तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांसाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. इंधनाचा अभाव आणि अनेक आठवड्यांपासून राजधानीत हिंसाचार सुरू असल्यानं हैराण झालेल्या नागरिकांनी पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली. गर्भपाताचा अधिकार हिरावून घेणाऱ्या सरकारी निर्णयांचा लॅटिन अमेरिकन महिला हक्क संघटनांनी निषेध केला. माय युट्रस माय डिसिजन असा संदेश लिहिलेले बॅनर्स घेऊन मेक्सिको, चिली आणि पेरूमधील स्त्रीवादी गटांनी अधिक योग्य गर्भपात धोरणांच्या मागणीसाठी आवाज उठवला. त्यामुळे मेक्सिकोमध्ये अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दंगल सुरक्षा पथकं तैनात केली होती. काही निदर्शकांनी भित्तिचित्र रंगवली, खिडक्या फोडल्या. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. लिमा आणि सॅटियागोमध्ये निदर्शनं शांततेत पार पडली. इटलीचे नागरिक गर्भपाताच्या हक्कांच्या रक्षणासाठी बुधवारी रोम, मिलान आणि इतर शहरांमधून मोर्चे त्यांनी काढलेत. माय माइंड, माय बॉडी, माय फ्रीडम अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 1000 अधिक नागरिकांनी रोमच्या एस्किलिनो परिसरातून आणि मिलानच्या सेंट्रल स्टेशनवरून मार्च केला. देशावर आलेलं इंधन संकट हाताळण्यात आणि युक्रेनला दिलेल्या समर्थनाचा निषेध करण्यासाठी हजारो निदर्शकांनी चेक रिपब्लिकमध्ये रॅली काढली. राष्ट्रीय सुट्टी असूनही 3 सप्टेंबरला प्रागच्या मध्यवर्ती वेन्सेस्ला स्क्वेअरवरती या कारणांसाठी सुमारे 70,000 पेक्षा अधिक नागरिक जमले होते. राष्ट्रध्वज फडकावत पुराणमतवादी पंतप्रधान पेट्र फियाला यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या युती समर्थक सरकारच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलकांनी केली. नकली सोशलाईट फसवणूक करणाऱ्या अण्णा सोरोकिनला यूएस इमिग्रेशन कोठडीतून नजरकैदेत सोडण्यात आलाय. इमिग्रेशन अधिकारी आणि तिच्या प्रवक्त्यानं ही माहिती दिली आहे. अण्णा सोरोकिन न्यूयॉर्क शहरातील घरात बंदिस्त असल्याचं प्रवक्ते जुडा एंजुल मेयर यांनी सांगितलं. यूएस इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंटनं या सुटकेची पुष्टी केली. सोरोकिनला 2019 मध्ये बँका आणि हॉटेल्समधून $2,75,000 लुटल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलंय. पेरूची सर्वात लोकप्रिय रोमन कॅथोलिक मिरवणूक लॉर्ड ऑफ मिरॅकल्स कोरोनानंतर पहिल्यांदाच लिमाच्या रस्त्यावरती ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत 17व्या शतकातील येशूच्या प्रतिकृतीची प्रार्थना केली जाते. मिरॅकल्स म्युरलचे मूळ असलेल्या लास नाझरेनास मठात महाकाय प्रतिकृती ही पेंटिंग स्वरूपात नेण्यात येते आणि या प्रतिकृतीचं वजन सुमारे 2 टन असावं असा अंदाज आहे. बाल्कन देशातील प्रभावशाली सर्बियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या तीव्र विरोधादरम्यान शेकडो लोक मॉन्टेनेग्रोमधील LGBTQ प्राईड मार्चमध्ये सामील झाले. मॉन्टेनेग्रोच्या 10व्या प्राईड इव्हेंटला नो मोर बर्ड्स असं नाव देण्यात आलं होतं. मॉन्टेनेग्रो हा एक अत्यंत पुराणमतवादी पुरुषप्रधान समाज आहे आणि इथल्या सुरुवातीच्या अभिमानाच्या मोर्चात हिंसाचार झाला होता. मार्चच्या पूर्वसंध्येला मॉन्टेनेग्रोमधील प्रभावशाली सर्बियन ऑर्थोडॉक्स चर्चनं अभिमान मार्चच्या विरोधात निषेध केला. काही प्रोसर्व अधिकाऱ्यांसह शेकडो लोक निषेधासाठी उपस्थित होते. इराकमधील कुर्दिश प्रदेशातील इरबिल येथील ब्रेकनंतर तुमचं स्वागत. दिवाळी आता 2 आठवड्यांवरती आली आहे. मात्र राजकीय दिवाळीला आत्तापासूनच सुरुवात झाली आहे. बारामतीमध्ये दिवाळी साजरी केली जाते असं वक्तव्य भाजपचे आमदार राम कदम यांनी केलंय. तर दिवाळी साजरी करावी असं नेमकं झालं तरी काय, पाहूयात या रिपोर्टमधून. निवडणूक आयोगानं शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाचे पडसाद इतर कुठे नाही पण बारामतीत उमटले असं आमदार राम कदम यांनी म्हटलं.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे बारामतीकर प्रचंड खुश झाले आणि त्यांनी दिवाळी साजरी केल्याचं वक्तव्य राम कदम यांनी केलंय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे हे विचार स्मरणात ठेवले असते, हिंदुत्व सोडलं नसतं, आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सन्मान दिला असता, घरात बसून राहण्यापेक्षा घराच्या बाहेर पडून गोरगरिबांची सेवा केली असती, तर कदाचित आज बारामतीमध्ये जी दिवाळी साजरी केली जाते ते इतिहासाच्या पानात त्याची नोंद राहिली नसती. बारामतीत दिवाळी साजरी करण्यात आल्याचं वक्तव्य राम कदम यांनी केलं. त्यामुळे बारामतीत नेमकं काय घडलं याचं उत्तर बारामतीकरांकडूनच किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेणं गरजेचं होतं. असल्या प्रकारचे आरोप करणाऱ्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. असल्या प्रकारचे आरोप करणाऱ्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. बारामतीमध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दिवाळी साजरी झाली नाही, मात्र राम कदम यांनी तर तसं वक्तव्य केलं. राम कदम यांना बहुतेक राजकीय दिवाळी साजरी झाली असं म्हणायचं असेल आणि या राजकीय दिवाळीतील काही फटाके उरले तर ते दिवाळीत नक्कीच फोडता येतील. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि सोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.